So John Gregor Mendel, called as a pioneer of a modern genetics. Then next scientist called as a uh, next scientist Hugo de Varis. Hugo de Varis. तुम्हाला स्क्रीन क्लियर दिसतीये? Okay. So Hugo de Varis, he gave the mutation theory. आता म्युटेशन म्हणजे काय? We have to study that in detail in upcoming. म्हणजे पुढच्या याच्यात आपल्याला ते स्टडी करायचं. ह्याच लेसन मध्ये तो पॉइंट आहे. व्हॉट इज म्युटेशन? आता म्युटेशन म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगते चेंज इन अ जीन फॉर्मॅट. मग तो जीन मध्ये चेंज झाल्यानंतर काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज येतात, त्याला म्हणायचं म्युटेशन. सो ह्युगो दी वॅरिस गिव्ह द म्युटेशन थेरी. त्याच्यानंतर वॉल्टर अँड सटन, दीज आर दी सायंटिस्ट, बोथ आर सो वॉल्टर अँड सटन यांनी काय सांगितलं? त्यांनी ग्रासहोपरचा स्टडी केला आणि तो स्टडी केल्यानंतर हे क्रोमोझोम जे आहेत ते पेअर्ड फॉर्म मध्ये असतात हे त्यांनी सांगितलं. क्रोमोझोम आर प्रेझेंट इन अ पेअर. म्हणजे जसं की इन ह्युमन बीइंग देर आर 23 क्रोमोझोम मीन्स 23 पेअर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे हे क्रोमोझोम पेअर मध्ये म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती झाले? 46. हा पहिला कुणी सांगितलं? वॉल्टन अँड सटन. सो दे सेड दॅट द chromosome are present in a paired form in a grasshopper. So Walter and Sutton, they said that paired chromosome present in a grasshopper. Then next scientists they are called as a trio of scientists. 3 सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की हा जो डीएनए आहे हे एक जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक म्हणजे काय? या डीएनए मुळे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात एका जनरेशन कडनं नेक्स्ट जनरेशन कडे. मग ते कुणी सांगितलं? these are called as a trio of scientists. म्हणजे 3 सायंटिस्ट एकत्र आले. ओस्टवॉल एव्हरी, मॅकलिन मॅकर्थ्री अँड कोलिन. सो हे 3 सायंटिस्टनी काय सांगितलं? दे सेड दॅट जीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. Then next scientist came and there was Francois Jacob and Jack Monod. Francois Jacob and Jack Monod हे 2 सायंटिस्ट यांनी काय सांगितलं? सो दॅट वॉज द ग्रेटेस्ट डिस्कवरी. दे गिव्ह द मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस कशासाठी? त्याचं मॉडेल काय? हे प्रोटीन सिंथेसिस कसं होतं? दॅट ऑल वी हॅव टू स्टडी इन दिस फर्स्ट सेशन. याच्यामध्ये आपल्याला शिकायचंय. मग आता हे प्रोटीन कसं सिंथेसिस केलं आणि प्रोटीन सिंथेसिस केल्यानंतर कॅरेक्टर डिसाइड होतात किंवा जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर ठरवण्यासाठी डिसाइड करण्यासाठी पर्टिक्युलर प्रोटीन लागतं. मग हे प्रोटीन कसं सिंथेसिस केलं जातं ही सगळी डिस्क्रिप्शन किंवा ह्या 2 सायंटिस्टनी जे मॉडेल दिलं ते गिव्ह द मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस. सो दीज आर दी सायंटिस्ट. म्हणजे पेज नंबर 1 वर तुम्हाला या सायंटिस्टची इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांनी काय काय डिस्कवरीज केल्या. दॅट इज ऑल गिवन इन द फर्स्ट स्टँजा. ओके. सो याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन आणि पुस्तकामध्ये फक्त सायंटिस्टची नाव आणि त्यांनी काय डिस्कवर्ड केलं एवढंच आपल्याला पाहिजे फॉर एमसीक्यूज ओनली. म्हणजे याच्यावर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारला जाणार नाही, फक्त एमसीक्यूज साठी. सपोज वॉल्टर अँड सटन यांनी काय सांगितलं? दे सेड दॅट द पेअर क्रोमोझोम प्रेझेंट इन अ ग्रासहोपर. सो हे लागतं आपल्याला. टेक अ स्क्रीनशॉट क्विकली. ओके, घेतला स्क्रीनशॉट? ओके. 31 स्टुडंट प्रेझेंट आहेत जे क्लासमध्ये पण नसतात. आय एम हॅप्पी टुडे. ओके. सो मग आता या चॅप्टर मधला जो फर्स्ट सेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन सिंथेसिस कसं होतं ते स्टडी करायचं. पण बिफोर दॅट तुम्हाला डीएनए म्हणजे काय, आरएनए म्हणजे काय हे माहिती पाहिजे. ते मग आता मला सांगा डीएनए कुठे प्रेझेंट असतो? न्यूक्लियस. ओके. म्हणजे our body is made up of cell.
each cell carrying cell organelles. मग आता सेल ऑर्गॅनेल, आपली बॉडी सेलनी बनलेली आहे. दॅट इज द फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी इज द सेल. मग सेलमध्ये काय, सेल ऑर्गॅनेल. मग सेल ऑर्गॅनेल कुठले असतात, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, सायटोप्लाझम, रायबोझोम, सेल मेम्ब्रेन, हे सगळे सेल ऑर्गॅनेल म्हणजे पेशीची अंगके झाली. मग ह्या सेल ऑर्गॅनेल मध्ये बेसिक जो आहे तो काय, सपोज हा सेल आहे, सेलमध्ये हा मेन काय, न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियस मध्ये असा सपोज आपण दोऱ्याचा बंडल, दोरा गुंडाळला असा एकदम, तर जसं तो कॉइल्ड फॉर्म मध्ये कॉइल्ड होतो, तसं ह्या कॉइल्ड फॉर्म मध्ये हे क्रोमोझोम दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोझोम, किंवा याला म्हणतात क्रोमॅटिन थ्रेड. क्रोमॅटिन थ्रेड. मग हा क्रोमॅटिन थ्रेड वरचा जर एक सेक्शन आपण बाहेर काढला, हे कधी होतं ते आपल्याला स्टडी करायचं आहे, आणि मग त्यातला जो सेक्शन आहे तो ह्या फॉर्म मध्ये सेल डिव्हिजनच्या वेळेस असा फॉर्म तयार होतो, अनवाइंड. ओके, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ DNA. त्याला काय म्हटलंय, DNA. सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन थ्रेड आहे, क्रोमॅटिन थ्रेड मध्ये जो एक थ्रेड आपण बाहेर काढला तो थ्रेड म्हणजेच काय, DNA. ओके, अँड दॅट DNA कॅरीज द कोडेड फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन और दॅट सेगमेंट ऑफ DNA चा हा जो सेगमेंट घेतलाय, तुम्हाला बोर्ड क्लिअर दिसतोय ना? ओके ओके. मग DNA चा हा जो सेक्शन घेतलाय, ओके, त्याला आपण म्हणणार जीन्स. त्याला काय म्हणणार, जीन्स. दॅट जीन्स वर बघा, सपोज आता आपण डीएनएचं स्ट्रक्चर, आता हे जे दोन थ्रेड आहे त्याला न्यूक्लियोटाइड्स म्हणतो आपण. हा पहिला थ्रेड, हा दुसरा थ्रेड, दॅट इज द हेलिक्स स्ट्रक्चर और दॅट इज द डबल हेलिक्स स्ट्रक्चर. मग आता हे जे आहे याला न्यूक्लियोटाइड म्हटलंय. मग हा एक स्ट्रँड, सपोज हा एक जो स्ट्रँड आहे त्याला न्यूक्लियोटाइड म्हटलं. मग हा न्यूक्लियोटाइड कशाने बनलेला आहे, दॅट इज मेड ऑफ पेंटोज शुगर. कशाने बनलाय, पेंटोज शुगर. दुसरा असतं त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप, फॉस्फेट ग्रुप. आणि तिसरा आहे नायट्रोजिनस बेसिस. हा न्यूक्लियोटाइड कशाने बनलाय, दॅट इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजिनस बेसिस. आता हे नायट्रोजिनस बेसिस कुठले, दॅट इज द ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. हे चार तुमचे नायट्रोजिनस बेसिस असतात. सो ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. So that is, these are called as a nitrogenous bases. मग आता याच्यामध्ये सुद्धा ॲडेनिन always paired with the thymine. ॲडेनिन हा कशाशी पेअर अप करतो, थायमिनशी. सायटोसिन is always paired with a guanine. सायटोसिन and guanine. These are the nitrogenous bases. ॲडेनिन आणि थायमिन मध्ये डबल बॉन्ड असतो आणि सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये ट्रिपल बॉन्ड. ओके, सो दॅट इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके, मग आता हा झाला तुमचा DNA. सिमिलरली जो RNA आहे तो असा सिंगल स्ट्रँडेड RNA आहे, तो पण बनलेला आहे शुगर, फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजिनस बेसिस. बट जी शुगर आहे RNA मध्ये, आता आपण काय बघतोय, RNA. पण हा RNA कुठं प्रेझेंट असतो, विच इज प्रेझेंट इन अ रायबोझोम. इथं जो सेल ऑर्गॅनेल आहे सायटोप्लाझम मध्ये, त्याला म्हणायचं रायबोझोम. दॅट इज द सेल ऑर्गॅनेल. जसं तुमचं न्यूक्लियस हे सेल ऑर्गॅनेल होतं, तसं रायबोझोम पण काय झालं, एक सेल ऑर्गॅनेल झालं. मग ह्या रायबोझोम मध्ये हे RNA असतात. मग RNA चे परत 3 टाईप पडले. ओके, RNA आर ऑफ 3 टाईप. मग कुठले सांगता येईल कुणाला, 3 टाईपचे RNA कुठले आहेत? मेसेंजर RNA, राइबोसोमल RNA and transfer RNA. Very good. Messenger RNA, ribosomal RNA and transfer
RNA. मग ते कसं फंक्शन करतात, ते कसं वर्क करतात ते आपल्याला नंतर बघायचं. सो दॅट इज द बेसिक इन्फॉर्मेशन. जो आपल्याला टॉपिक शिकायचा त्याच्यासाठी हे बेसिक झालं. ओके, मग आता बघा. सो हाऊ दॅट प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस व्हाया द DNA और व्हाया RNA थ्रू DNA. मग आता प्रोटीन सिंथेसिस कशासाठी करायचं? सपोज माझ्या डोळ्यांचा रंग आहे, हे एक कॅरेक्टर आहे. मग आता डोळ्यांचा रंग ठरवणारी जी माहिती आहे ती DNA वरच्या जीन मध्ये. ओके, डोळ्यांचा रंग ठरवण्यासाठी जे प्रोटीन लागतात ते प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी जी माहिती आहे ती माहिती कुणाकडे? DNA मधल्या जीन्स मध्ये. परत एकदा बघा, कॅरेक्टर आहे कलर ऑफ आईज. कलर ऑफ आईज साठी जे प्रोटीन लागतं ते ठरवण्यासाठी काय तयार करायचंय? प्रोटीन. ओके, पण आता प्रोटीन तयार करायचंय, पण ते प्रोटीन कुठलं प्रोटीन तयार करायचं किंवा कशा पद्धतीने तयार करायचं याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी DNA वरच्या कुठे? जीन्सवर. मग ती इन्फॉर्मेशन कॅरी केली जाते. DNA कडनं ही इन्फॉर्मेशन RNA घेतो. मग RNA हा रायबोझोम मध्ये, सायटोप्लाझम मधल्या रायबोझोम मध्ये. मग हे RNA ह्या DNA मधली इन्फॉर्मेशन घेतो. ती इन्फॉर्मेशन घेऊन हा RNA रायबोझोम पर्यंत येतो आणि मग तिथं त्या इन्फॉर्मेशन नुसार अमायनो ऍसिडचे ग्रुप लिंक होतात आणि मग ते अमायनो ऍसिड म्हणजेच काय? प्रोटीन. जीन्सनी काय सांगितलं की हे अमायनो ऍसिड घ्यायचे. जीन्सवर माहिती काय की हे अमायनो ऍसिड घ्यायचे. ती जीन्सने दिलेली माहिती RNA घेऊन येतो आणि मग त्याच्यानुसार, त्या पद्धतीनुसार, त्या माहितीनुसार प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. ओके, मग आता हे प्रोटीन सिंथेसिस इट इज डन थ्रू द 3 प्रोसेस. त्यातली मेन प्रोसेस आहे सेंट्रल डॉग्मा. मेन प्रोसेसला काय म्हणायचं? सेंट्रल डॉग्मा. ओके, आता सेंट्रल डॉग्मा म्हणजेच काय? प्रोटीन आर सिंथेसाइज्ड. काय सिंथेसाइज करायचे आपल्याला? प्रोटीन. दे आर सिंथेसाइज्ड. ओके, प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA. बट कशाच्या थ्रू? थ्रू RNA. ओके, प्रोटीन सिंथेसाइज करायचे. कोण करणार? RNA. ओके, कोण माहिती देणार? DNA. आणि सिंथेसाइजचं काम कोण करणार? RNA. सो म्हणजेच आपल्याला प्रोटीन बनवायचे. ओके, प्रोटीन म्हणजेच काय? अमायनो ऍसिड. हे लक्षात ठेवा, अमायनो ऍसिड. मग हे अमायनो ऍसिड सगळे सारखे नसतात, त्याचा एक असा सिक्वेन्स असतो अमायनो ऍसिड. मग ते वेगवेगळे आहेत. जसं की आपण ग्लुटामिक ऍसिड हे नाव बघितलंय प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये, सिकल सेल ॲनेमिया. मग हिमोग्लोबिन मध्ये कुठलं ऍसिड असतं? 6th अमायनो ऍसिड इज द ग्लुटामिक ऍसिड. तो अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स असतो. ओके, मग प्रोटीन म्हणजेच काय? अमायनो ऍसिड. हे लक्षात ठेवा. मग हे प्रोटीन सिंथेसिस करणारे कोण करणार आहे? RNA. पण त्याची माहिती कोण देणार आहे? त्याची माहिती कोण देणार आहे? DNA. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. परत एकदा, द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू दी RNA. सिंथेसाइज करायचे पण कुणा थ्रू? RNA थ्रू. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. मग ह्या सेंट्रल डॉग्मा मध्ये परत 3 प्रोसेसेस येतात. दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. 3 प्रोसेस. त्यातली आपण पहिली प्रोसेस बघूया. ओके, मग आता इथे काय होतंय बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा असं विचारलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू द RNA. इट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा.
ओके, इट इज कॉल्ड सेंट्रल डॉगमा. मग आता इथे काय होतंय बघा. सो फर्स्ट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन. फर्स्ट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. मग या ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतंय बघा. सपोज आता mRNA, आता समजा हा न्यूक्लियस आहे. हा काय न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियस मध्ये इथे डीएनए आहे. न्यूक्लियस मध्ये काय डीएनए. या डीएनए वर काय डीएनए कॅरीज इन्फॉर्मेशन. माहिती आहे डीएनए कडे इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. एक प्रोटीन सिंथेसाइज करायचंय. एक कॅरेक्टर डिसाइड करण्यासाठी एक प्रोटीन सिंथेसिस करायचंय. पण ते प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठीची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुणाकडे डीएनए कडे. ओके, इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इज कॅरीड बाय द डीएनए. मग इथे काय होतंय. समजा हा डीएनएचा स्ट्रँड आहे. हा डीएनएचा काय स्ट्रँड आहे. सपोज आपण त्याला असं काढूया. हा एक डीएनएचा स्ट्रँड झाला. ह्या डीएनएच्या स्ट्रँडवर इथे कोडेड फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे ह्या डीएनए वर काय जीन्स आहेत आणि ह्या जीन्स वर काय कोडेड फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे. ती घेऊन यायची आहे कुणाकडे. समजा हा न्यूक्लियस आहे आणि इथं काय तुमचा सेल असेल तर इथं रायबोझोम आहे. हा काय रायबोझोम. ओके, मग आता ही इन्फॉर्मेशन इथून कुठं आली पाहिजे सायटोप्लाझम मधल्या रायबोझोम पर्यंत. आणि मग रायबोझोम तिथं तुमचं प्रोटीन तयार होणार आहे. सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन तयार होणार आहे. पण त्याची इन्फॉर्मेशन कुठं आहे डीएनए कडे. सो डीएनए कॅरीज इन्फॉर्मेशन फॉर प्रोटीन सिंथेसिस. मग आता समजा हा न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियस मधला डीएनए आहे आणि डीएनए वर हा जीन्स आहे. जीन्स वर कोडेड फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे. मग एक एन्झाईम सिक्रेट होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ RNA पॉलिमरेज. एन्झाईम कुठलं सिक्रेट झालं RNA पॉलिमरेज. मग ह्या RNA पॉलिमरेज सिक्रेट झाल्यानंतर हा तुमचा जो कॉइल्ड फॉर्म मधला डीएनए आहे ना तो असा स्ट्रेट होतो. म्हणजे इथं जो अनवाइंड होतो. हा वाइंड फॉर्म मध्ये ना गुंडाळलेला आहे. तर तो काय होतो हा RNA पॉलिमरेजच्या इफेक्टमुळे हा हे स्ट्रँड फक्त मी काढतेय. हे स्ट्रँड कसं झालं असं स्ट्रेट झालं. ठीक आहे. आणि मग या स्ट्रँडवर समजा इथं जीन्स आहेत. कोडेड फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे. समजा त्याला आपण म्हणूया ACGC. हा एक कोड आहे. हा कोड म्हणजेच काय इन्फॉर्मेशन आहे. मग हा कोड कॉपी करण्याचं काम. मग आता इथं RNA पॉलिमरेज येतो. RNA पॉलिमरेजच्या इफेक्टमुळे हा जो RNA पॉलिमरेजच्या इफेक्टमुळे म्यूट व्हायचंय. हा जो डीएनए आहे जो कॉइल्ड फॉर्म मध्ये होता तो अनकॉइल्ड होतो आणि असं स्ट्रक्चर तयार होतं. मग इथे काय होतं बघा. हा mRNAचा स्ट्रँड असा इथं घुसतो. ओके, mRNAचा स्ट्रँड इथे घुसतो. ओके, आणि मग इथं जी कोडेड फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे त्याचे अँटीकोडॉन कॉपी केले जातात. काय कॉपी केले अँटीकोडॉन. mRNA इथं आला आणि मग इथं काय केले कॉपी केले गेले हे कोडेडचे काय बनवले अँटीकोडॉन. मग ॲडेनिन इज पेअर्ड विथ थायमिन and cytosine is paired with guanine.
पण जर RNA असेल, काय असेल, RNA, तर थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल. थायमिनच्या जागी काय येतो, युरासिल. मग आता ॲडेनिन इथं आहे, तर इथं थायमिनच्या जागी काय आला, युरासिल. सायटोसिनच्या जागी काय आला, ग्वानिन. ग्वानिनच्या जागी काय आला, सायटोसिन. बघा, हा कोड आहे. mRNA वर कॉपी काय झाला त्याचा, अँटीकोडॉन, विच आर कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे अपोजिट म्हणूया. जो कोड आहे त्याच्या अपोजिट कॉपी झाला, कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन, देअरफॉर म्हणून त्याला म्हणायचं अँटीकोडॉन. मग आता हा mRNA वर हा कोड mRNA काय केला, कॉपी केला. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. परत एकदा बघा, इथे काय होतंय, ही माहिती कॉपी केली RNA ने किंवा mRNA सिंथेसाइज, mRNA काय झाला, सिंथेसाइज झाला बाय द इफेक्ट ऑफ RNA पॉलिमरेज, विच इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. इन शॉर्ट, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, mRNA तयार होणे. इन शॉर्ट, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, mRNA तयार होणे. द प्रोसेस ऑफ mRNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. याला काय म्हटलंय, ट्रान्सक्रिप्शन. सो टेक्स्टमध्ये दिलेलं मी वाचते एकदा. mRNA इज प्रोड्युस्ड. तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर हा पॅरेग्राफ बघा, हा इथं काय सांगितलंय बघा, mRNA इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन DNA. mRNA तयार होतो कसा, ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन द DNA. ओनली वन ऑफ द टू स्ट्रँड ऑफ DNA इज युज्ड इन धिस प्रोसेस. आता हे 2 स्ट्रँड आहेत, त्यातला एकच स्ट्रँड ह्या प्रोसेसमध्ये यूज केला जातो. This sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA. हा जो सिक्वेन्स mRNA वर तयार होतो, विच इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे अपोजिट, टू द सिक्वेन्स ऑफ अ DNA. ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द सिक्वेन्स ऑफ अ DNA. आता जर लेक्चर संपलं तर परत याच लिंकला जॉईन व्हायचं, एवढा टॉपिक संपेपर्यंत. ओके, एक 15-20 मिनिटं परत पुढे. लेक्चर संपलं तर परत त्याच लिंकला परत जॉईन व्हायचं. द सिक्वेन्स ऑन न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand. There is uracil in RNA instead of thymine. आता ह्या थायमिन ऐवजी RNA मध्ये काय येतं, युरॅसिल. There is uracil in RNA instead of thymine in a DNA, and this process of RNA synthesis, mRNA synthesis, only काय सिंथेसिस केलंय, mRNA, that is called as a transcription. याला काय म्हटलं, ट्रान्सक्रिप्शन. आता एकदा मराठीत सांगते. समजा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये DNA आहे, DNA कॉइल्ड आहे. मग आता प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे, मग तिथं एक एन्झाईम सिक्रेट होतं, त्याला म्हटलं RNA पॉलिमरेज. मग ह्या RNA पॉलिमरेज मध्ये मुळे काय होतं, हा DNAचा स्ट्रँड जो आहे तो कॉइल्डचा अनकॉइल्ड होतो, आणि मग त्याच्यावरचे जे जीन्स आहेत, मग तिथं जे कोडॉन आहेत त्याचे अँटीकोडॉन तयार होतात, आणि हा mRNA सिंथेसाइज्ड होतो. mRNA काय होतो, सिंथेसाइज्ड होतो, तयार होतो, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे mRNA वर ही माहिती येते, दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटीकोडॉन. मग आता पुढे काय होतंय बघा, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. मग आता हा mRNA माहिती घेतली, ही माहिती घेऊन त्याला कुठं जायचंय, समजा हा mRNA ही माहिती घेतली, आता याला रायबोझोम पर्यंत जायचंय. रायबोझोम कुठं आहे, सायटोप्लाझम मध्ये. ओके, मग आता हे रायबोझोम पण बघा, ते 3 प्रकारचे असतात. जसं आपण mRNA, rRNA and tRNA.
मग आता ह्या रायबोझोम मध्ये हा mRNA इन्फॉर्मेशन घेऊन येतो. मग आता इथे काय होतंय बघा, समजा हा रायबोझोमचा मॉलिक्यूल आहे, हा काय रायबोझोमचा मॉलिक्यूल आहे, याला RNA म्हटलं, RNA. मग इकडनं सपोज हा mRNA, याच्यावर असे कोड्स आहेत, याच्यावर काय कोडेड फॉर्म मधली इन्फॉर्मेशन आहे, काय UGC. आणि ह्या 3 याचा एक ग्रुप, 3 कोडचा एक ग्रुप विच इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन. असे 3 चे ग्रुप mRNA वर प्रेझेंट आहेत. समजा हे 3 झाले, परत हे 3 झाले, मग एका याला काय म्हटलंय, इट इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन. एका याला काय म्हटलं, ट्रिपलेट कोडॉन. द कोड फॉर each amino acid consists of 3 nucleotide. It is called as a triplet codon. प्रत्येक अमायनो ऍसिडचा एक कोड आहे and it consists of 3 nucleotide. मग हा 3 याचा एक ग्रुप, याच्यावरनं एक अमायनो ऍसिड तयार होईल, ह्या 3 याचा एक ग्रुप, याच्यावरनं एक अमायनो ऍसिड तयार होईल, आणि म्हणून याला काय म्हटलंय, ट्रिपलेट कोडॉन. परत एकदा, द कोड फॉर इच अमायनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. किती न्यूक्लियोटाइड आहेत, 3. इट इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन. मग आता हा जो mRNA आहे, याच्यावर असे एक नसतात, देर आर थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. हा mRNA इकडून जो येतोय, दॅट कॅरीज थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ओके. मग जसा मेसेज mRNA वर आहे, त्या मेसेज नुसार ह्या रायबोझोम मध्ये आता नेक्स्ट मॉलिक्यूल आला tRNA. tRNA चे स्ट्रक्चर काढून दाखवते तुम्हाला. हा तुमचा आहे tRNA. असे tRNA मॉलिक्यूल ह्या रायबोझोम मध्ये असतात. हा काय झाला तुमचा tRNA. असे खूप सारे tRNA रायबोझोम मध्ये फिरत असतात. मग आता हा ट्रिपलेट कोडॉन आहे, ही माहिती आहे. आता ह्या tRNA वर इथं जो डार्क मी दाखवलाय तो अमायनो ऍसिड आहे. हा कुठला मॉलिक्यूल आहे, अमायनो ऍसिड. आणि इथे जशी याच्यावर इन्फॉर्मेशन आहे, समजा UGC, त्या पद्धतीचा ट्रिपलेट कोडॉन, ती माहिती असलेला tRNA. खूप सारे tRNA आहेत, पण याच्यावर काय इन्फॉर्मेशन आहे, तो tRNA मॉलिक्यूल विथ अमायनो ऍसिड याला इथे लिंक होतो. समजा हा मेसेंजर RNA आला, तर मग इथं काय आला, हा tRNA मॉलिक्यूल आला. जसा हा मेसेज आहे त्या पद्धतीचा कोड कशावर आहे, ह्या tRNA वर आहे. जसा हा कोड आहे तो कोड आणि त्याचा अमायनो ऍसिड मॉलिक्यूल कशावर आहे, ह्या tRNA वर. समजा हा UGC आहे आणि याच्याकडे काय, एक अमायनो ऍसिड. मग हा एक tRNA इथं आला, त्याचा हा एक अमायनो ऍसिड. मग हा स्ट्रँड परत हा रायबोझोम पुढे सरकला, पुढचा स्ट्रँड आला, AGT आला समजा. मग परत इथं नेक्स्ट tRNA येतो, परत काय आला, नेक्स्ट tRNA. याच्याकडे पण काय, अमायनो ऍसिड. परत नेक्स्ट tRNA येतो, याच्याकडे पण काय, अमायनो ऍसिड. असे अमायनो ऍसिड, मग हे tRNA आहेत, मग याचे जे अमायनो ऍसिड आहे, जशी ही इन्फॉर्मेशन आहे तसे हे अमायनो ऍसिड मॉलिक्यूल एकमेकांना काय झाले, लिंक झाले. आणि मग हे जे अमायनो ऍसिड आहे ते म्हणजे काय, प्रोटीन. हे अमायनो ऍसिडचा जो सिक्वेन्स आहे त्याला काय म्हटलं, प्रोटीन. आणि मग हा प्रोटीनचा एक सिक्वेन्स, अमायनो ऍसिडचा एक चेन तयार झाली. हे अमायनो ऍसिड एकमेकांना पेप्टाइड बॉन्डने बांधलेत. याच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे, पेप्टाइड बॉन्ड. आणि मग हे पर्टिक्युलर प्रोटीन तिथं
तयार झालं. ओके, मग आता इथं काय होतंय बघा, ऍज पर द मेसेज ऑन mRNA अमायनो ऍसिड आर सप्लाइड बाय द tRNA. आय थिंक टाइम अप झालाय. परत ह्याच लिंकला जॉईन व्हायचं. मी स्क्रीन शेअर करते. ओके, आता इथं बघा सगळ्यांनी, स्क्रीनवर काही नका करू प्लीज. काय दिलंय, इच mRNA, स्पॉटलाइट लावते. इच mRNA इज मेड अप ऑफ thousands of triplet codon. As per the message on mRNA, amino acid are supplied by the tRNA. जसा mRNA वर मेसेज आहे त्या पद्धतीचे अमायनो ऍसिड मॉलिक्यूल कोण सप्लाय करतंय, tRNA. फॉर धिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. tRNA वर पण काय, अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स म्हणजे अपोजिट सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. धिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. त्याला काय म्हटलंय, ट्रान्सलेशन. परत एकदा बघा, ट्रान्सलेशन म्हणजे काय, each mRNA is made up of thousands of triplet codon. As per the message on mRNA, amino acid are supplied by, कोण घेऊन येतो अमायनो ऍसिड, tRNA. For this purpose tRNA has anticodon having complementary म्हणजे opposite sequence to the codon on mRNA, and that is called translation म्हणजे भाषांतरण. The amino acid brought in ओके, मग आता मी तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हे 3 जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते. त्यांच्या डेफिनेशन लर्न करायच्या. कन्सेप्ट समजली आहे, फक्त आता काय करायचंय, त्यांच्या डेफिनेशन लर्न करायच्या. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. परत एकदा स्क्रीन शेअर करून तुम्हाला काय लिहायचंय ते सांगते. ओके, मग आता बघा, हे झालं आपलं ट्रान्सलेशन. मगाशी आपण पाहिलं ट्रान्सलेशन. द अमायनो ऍसिड ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. हे अमायनो ऍसिड जे tRNA घेऊन येतो, म्यूट व्हायचंय, हे कशाने बांधले गेलेत, पेप्टाइड बॉन्ड्सने, विथ द हेल्प ऑफ RNA. कुणाच्या मदतीने,
RNAच्या. परत एकदा बघा, द अमायनो ऍसिड्स ब्रॉट इन बाय tRNA are bonded together by the peptide bonds with the help of RNA. During this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to another end. मग आता जो रायबोझोम आहे तो mRNAच्या त्या स्ट्रँडवर असा फिरत राहतो, वन एंड टू अनदर एंड ऑफ mRNA by a distance of one triplet codon, and this is called as a translocation. इथं बघा, हा जो रायबोझोम आहे, हा काय रायबोझोम आहे, तो mRNAच्या स्ट्रँडवर इकडनं इकडे, mRNAच्या स्ट्रँडवर असा फिरतो, इकडनं असा जातो इकडे, बाय अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. कितीच्या डिस्टन्सनी? एका ट्रिपलेट कोडॉनच्या. मग हा एक कॉपी झाला, एक अमायनो ऍसिड मॉलिक्यूल आला, परत हा रायबोझोम पुढे गेला, एक कॉपी झाला, एक अमायनो ऍसिड मॉलिक्यूल, परत पुढे गेला, परत एक अमायनो ऍसिड, असा रायबोझोम ह्या एंड कडनं असा पुढच्या ह्या एंड पर्यंत जातो आणि मग असा अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स तयार होतो, विच इज कॉल्ड, याला म्हटलंय, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन, विच इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. परत एकदा बघा, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? During this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to the another end by a distance of triplet codon. This is called as a translocation. And such many chains come together to form complex protein. This protein control various function of body of a living organism and their appearance. मग आता असे प्रोटीन्स तयार होतात. सो वी स्टडीड 3 प्रोसेसेस. याच्या आधीचं पेज बघू आपण. 3 प्रोसेस आपण स्टडी केल्या. दॅट इज, इथं एक डेफिनेशन आपण सेंट्रल ड्रॉगमा बघितली. काय बघितली? सेंट्रल ड्रॉगमा. The process of protein synthesis by DNA through RNA, it is called central dogma. याला काय म्हटलं? सेंट्रल ड्रॉगमा. त्याच्यानंतर the process of mRNA synthesis, the sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand. The process of RNA synthesis is called as a transcription. ह्या सगळ्या डेफिनेशन मी तुम्हाला पाठवणार आहे. त्याच्यानंतर पुढची आपण पाहिली ट्रान्सलेशन आणि त्याच्या पुढची आली ट्रान्सलोकेशन. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट द सेंट्रल ड्रॉगमा, हाऊ दॅट प्रोटीन गेट सिंथेसाइज्ड. ठीक आहे. मग हे फक्त एकदा थोडंसं फास्ट झालंय, तुम्ही घरी परत एकदा रीड केलं तर तुम्हाला लक्षात येईल कसं प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? 3 डेफिनेशन, सेंट्रल ड्रॉगमा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ह्या 4 डेफिनेशन महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. सो ठीक आहे, बस झालास. हा, परीक्षेला किती चॅप्टर येतं? परीक्षेला 4 चॅप्टर आहेत. ठीक आहे.